महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ भोर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य सभा। सभेमध्ये पवारांनी काढले संग्राम थोपटेंच्या निष्क्रियतेचे वाभाडे। भोर वेल्ह्यातले रस्ते बघितले की इथे याची लाज वाटते। 15 वर्ष सत्ता असून विकास काम करता आले नाहीत, तुम्ही कसं सहन करता, असा खडा सवाल भोर विधानसभेतल्या मतदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला। इथली वाईट परिस्थिती पाहिली की तुमच्या सहनशक्तीला साष्टांग दंडवत घालावा वाटतो, असे म्हणत आमदार संग्राम थोपटे यांच्या निष्क्रियतेचे वाभाडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले। महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ भोर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। या सभेला महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती। सभेपूर्वी भोरमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करून शंकर मांडेकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले। यावेळी माजी आमदार शरद ढमाळे, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, रेवणनाथ दरवटकर, भगवान पासलकर, किरण राऊत, शंकर भुरुक, भालचंद्र जगताप, संतोष घोरपडे, किरण राऊत, अंकुश मोरे, शांताराम इंगवले, बाळासाहेब चांदेरे, राजाभाऊ हगवणे, सुनील चांदेरे, प्रमोद निम्हळ, नितीन बाबू थोपटे, श्रीकांत कदम, यशवंत डाळ, निर्मलाताई जागडे, कीर्ती देशमुख, पूनम विधाते, सारिका मांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पवार म्हणाले की भोरचे रस्ते आणि बसस्थानक बघितल्यानंतर लाज वाटते। राजगड कारखान्यात ऊसाला योग्य तो दर मिळत नाही, तरी मतदार हे कसं सहन करतात, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला। एवढी सहनशीलता मी कोणत्याही मतदारसंघात बघितली नाही। इथल्या कार्यकर्त्यांचा, मतदारसंघाचा आमदारांनी विचार केला नाही। सत्ता असूनही आमदारांना मतदारसंघाचा विकास का करता आला नाही? शंकर मांडेकरांना निवडून द्या। भोर विधानसभा मतदारसंघाचा विकास करायची जबाबदारी हा दादाचा शब्द आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी मतदारांना दिली। मतदारसंघातील किल्ल्यांचा संवर्धनाचा आराखडा तयार करत आहे। निवडणुकीनंतर त्या कामाला सुरुवात करणार आहे। जिल्ह्यातील सर्वात भक्कस तालुके म्हणून भोर वेल्हा हे ओळखले जातात। तुम्हाला राग कसा येत नाही, असं सवाल करत अजित पवार म्हणाले की 15 वर्षात इथल्या आमदारांनी जेवढा निधी आणला नाही, त्यापेक्षा जास्त निधी हा पुढच्या 5 वर्षात आणेन। यांना कारखाना चालवता आला नाही, MIDC मध्ये आलेल्या कंपन्या बंद पडल्या, मग यांनी एवढी वर्ष केलं काय? तर हा तालुका भक्कस करण्याचं काम केलं। त्यामुळे विकासासाठी आता परिवर्तन घडवा। हा सगळा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने, त्यांच्या कार्यकर्तृत्वाने उभा राहिला आहे। त्यांना वरतून पाहताना काय वाटत असेल, माझ्या काळात कसं होतं, आता हे काय झालं आहे, असा विचार ते करत असतील। तुम्हाला कसं बघवतंय हे, म्हणून मी सांगतोय, आता तरी सुधरा, असे हा अजित पवार म्हणाले आहेत। आपल्या मतदारसंघाचा विकास करणे हे आमदारांचे कर्तव्य असते, पण यांनी नुसता सत्तेचा उपभोग घेतला। चांगलं नेतृत्व नसल्याने हा मतदारसंघ भक्कास झालाय, अशी टीका करत शंकर मांडेकर यांनी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले। मी आठवड्यातले 4 दिवस या 2 तालुक्यासाठी देईल आणि तुम्हाला बदल घडवून दाखवेल, हा माझा शब्द आहे। फक्त एकदा कामाची संधी द्या, असेही मांडेकर म्हणाले आहेत। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे।